नारी होती तुळस, तुळशीला घालते पळ पळ पाणी. आधी होते आई बापाची ताणी, नंतर झाले देवीदासची राणी. तुम्ही से इस वतन की पहचान है, हंसते रहो मुस्कुराते रहो, क्योंकि तुम्ही से इस वतन की पहचान है. जहाँ पे तुम जैसे फूल खिलते हैं, जहाँ पे तुम जैसे फूल खिलते हैं, उस सरजमी का नाम हिंदुस्तान है, हिंदुस्तान है, हिंदुस्तान है. बघूया सर्वात लांबच लांब उखाणा कोण देत आहे आणि कोणाला हे बक्षीस मिळते. आणि तयार, आता आवाज तुमचा. माझा लांब उखाणा नाही घेत आहे मी. हॅलो, हे जस्ट मी डेलिकेट करते माझे सासूबाईला, माझे सासरेला आणि माझे यांना. सासरे आहे माझे मयाळू, सासरे आहे माझे मयाळू, सासूबाई आहे माझी दयाळू, विनोद रावाचे नाव घेते, हे आहे माझे दयाळू. थँक्यू. बापरे, ताई नाव घेतलं की घाबरवलात? नाही ना, जोरदार टाळ्या ताईंसाठी. क्या बात है. शहर अध्यक्ष माननीय प्रवीणदादा भोईर आज वेळात वेळ काढून इथे उपस्थित दर्शवली. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नायगाव शहर कार्यक्रमाचे सर्वेसर्वा आदरणीय उपशहर अध्यक्ष प्रफुल्लदादा कदम आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लोकसभा अध्यक्ष माननीय जयेंद्रदादा पाटील यांचा यथोचित सन्मान आपण या परिवाराच्या वतीने करीत आहोत. बियॉन्ड द पार्टी आणि ज्यांचा वावर सर्व क्षेत्रात असतो, मग ते कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक कोणतेही क्षेत्र असून दे. 145 विधानसभा अध्यक्ष, कामगार नेते, प्रत्येक स्तरातील माणसासाठी नेहमीच न्यायाचं हक्काचं स्थान म्हणजे अर्थात संदीपदादा राणे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, म्हणूनच आम्ही मोठ्या प्रमाणात मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम करू शकतो. करणदादा पाटील यांना विनंती करतो आहे की दादांचा यथोचित सन्मान करून घ्यायचा. आज वेळात वेळ काढून ही सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित दर्शवलेली आहे. तमाम महाराष्ट्र सैनिक मनसैनिकांच्या वतीने या सर्व मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना पालघर जिल्हाध्यक्ष आदरणीय विनोददादा मोरे यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो आहे. सचिन दादा यांना विनंती करतो. नायगाव शहरामध्ये आदरणीय सर्वेसर्वा आयोजक प्रफुल्लदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच या सर्व मान्यवरांचं आम्हाला पाठबळ लाभत आलेलं आहे. सेनेच्या परिवारात
सहभागी व्हायचं आहे त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि मान्यवरांच्या हस्ते या कक्षात प्रवेश करायचा आहे. मागे बसलेले पुरुष महिला ज्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या पक्षा अंतर्गत या भगव्या झेंड्याखाली ज्यांना काम करायचं आहे, मनापासून काम करायचं आहे, त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यायचं आहे आणि आमच्या या परिवारात सहभागी व्हायचं. ठाकरे यांचा बुलंद आवाज आणि राजसाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मार्गदर्शन नेहमीच आमच्या पाठीशी असतं आणि आज हे पक्षप्रवेश तुमच्यासमोर होत आहे. मीरा भाईंदरची शान, मीरा भाईंदरचा अभिमान अर्थात संदीप दादा राणे यांचा. आता मी जास्त काही बोलत नाही, माईक तुमच्याकडे सुपूर्द करतो कारण दादा काहीच बोलणार नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी मातांनो, सर्वप्रथम मी प्रफुल्ल कदम यांनी ऑफिसचं कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि मी फार मला स्वतःला अभिमान आहे की माझ्या हस्ते त्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. सन्माननीय जाधव साहेब या ठिकाणी येणार होते पण काही तांत्रिक अडचणीमुळे मेडिकलचं त्यांना काही काम निघाल्यामुळे येऊ शकले नाही. तर मी प्रफुल्ल कदमना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी त्याला ऑफिस नाही म्हणणार, मी न्याय मंदिर म्हणेन. कारण महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं फार मोठ्या प्रमाणावर आशा आहे. हे मीरा भाईंदर असो, वसई असो, ठाणा असो, सन्माननीय अविनाश जाधव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत आहोत. लोकांना फार आपल्याकडनं अपेक्षा आहेत. प्रफुल्ल, मला वाटतं की त्या मंदिरामध्ये जे गाराणे घेऊन येतील त्याला आपण 100% आपण समाधान कराल आणि चांगला न्याय द्याल ही मला फार मनापासून अपेक्षा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी महिला वर्ग जास्त आहे. मी प्रफुल्ल तुला एक कळकळीची विनंती करतो. कोमलताईंचा तुझा चांगला हातभार असं कदम साहेब बोलले की एक स्त्री तुझ्या म्हणजे घरची एक स्त्री तुझ्याबरोबर आहे, फार मोठं भाग्य आहे तुझं. कारण सहसा राजकारण्या लोकांची महिला असतात नाही, कोण पाठिंबा देत नाही. हे कशाला करायला पाहिजे, ते कसं करायला पाहिजे, 100 प्रश्न असतात. पण कोमलताई तुझ्या बरोबर आहेत, तू फार भाग्यवान आहेस. तर मला वाटतं या ठिकाणी महिला वर्ग जास्त आहे. महिलांना फक्त एवढं सांगेन की आपण रोजगार, प्रफुल्ल आणि कोमलताईंना एवढंच सांगेन की महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल याच्यावर आपण जातीने लक्ष करा. मीरा भाईंदर असो, वसई असो, या ठिकाणी भागामध्ये भरपूर मध्यम वर्ग आहेत महिला. अनेक लोकांचे त्रास आहेत, महिलांना वर्ग असतील, त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आज आपल्या कार्यालयामध्ये सर्व महिलांची नोंदणी घ्या, त्यांचे नंबर घ्या, त्यांचे व्हॉट्सअप क्रमांक, त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवा आणि जास्तीत जास्त त्यांना रोजगार कसा मिळेल ह्याच्यावर जर आपण बारीक लक्ष करायला मला मनापासून अपेक्षा आहे. आणि आपल्या मागे खंबीर पाटील साहेब आहेत, भोईर साहेब आहेत, मोरे साहेब आहेत, असंख्य नेते मंडळी या ठिकाणी. मला वाटतं की मीरा भाईंदर असो, वसई असो, या भागामध्ये जे नागरिक असतील, जे महिला असतील, त्यांना चांगला न्याय देण्याचं काम या पदाधिकारी करतीलच. आपल्या मागे अविनाश जाधव साहेब आहेत. अविनाश जाधव साहेबांच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम राबवू शकतो. शालिनीताई ठाकरे मॅडम यांनी चांगले उपक्रम घेतलेले आहेत. मुंबईला जसं चालू आहे तसं आपण या ठिकाणी पण राबवाल. आणि स्त्रियांना चूल आणि मूलपर्यंत मर्यादित न राहता आपण कुठेतरी उद्योगपती व्हायला पाहिजे. आपल्या नवऱ्याच्या भरोशावर न राहता आपण स्वतः आपल्या पार उभं राहायला पाहिजे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून प्रफुल्ल, आपण तू जे न्याय मंदिर उघडलं आहेस तर अतिशय चांगल्या प्रकारचं पाऊल उचललं आहे. नायगाव, जसं कदम साहेब बोलले की या नायगाव क्षेत्रामध्ये जर आपण चांगलं काम करसाल, तुझं प्रत्येक ठिकाणी नाव असतं. आंदोलन असो तिथे प्रफुल्ल कदम असतोच. तुझं नाव खूप चांगलं या मीरा भाईंदर असो किंवा आमच्या मीरा भाईंदरमध्ये फेमस आहेस. त्याचबरोबर नायगावमध्ये पण जसं कदम साहेब बोलले, या सगळ्या परिसरामध्ये तुझं चांगलं नाव आहे. या ठिकाणी आपला जनतेचा प्रतिनिधी जाणं गरजेचं आहे. जनतेचे प्रतिनिधी गेले की आपली नक्कीच कामं चांगले होतील. आज मोठे रती महारथी आपले भोईर साहेब आहेत तुमच्याबरोबर, काही टेन्शन नाही. मला या ठिकाणी बोलवलं, सन्मानित केलं, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. खास करून आमच्या महिला भगिनी मीरा भाईंदरनं आलेले आहेत
खास या कार्यक्रमात त्यांचे मी मनापासून धन्यवाद. ते माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेत. तू पण त्यांना निमंत्रण केलेलंस. परत एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वसई विरार शहर अध्यक्ष माननीय प्रवीणदादा भोईर आणि नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, आम्हाला मार्गदर्शन करणारे प्रवीणदादा भोईर यांना विनंती करतो आहे आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय राष्ट्रपतींना वंदन करून बोलतोय. आदरणीय व्यासपीठ, इथे जमलेल्या बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार. प्रफुल्ल, तुझ्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालं. अतिशय छान उद्घाटन केलं संदीप राणे दादांनी. मागाशीच बोलले दादा की या कार्यालयामार्फत अनेक लोकांची समस्या किंवा काही कामं असतील ते व्हायला पाहिजेत आणि तू ती करशील. तुझ्या पाठीशी आम्ही आहोतच आणि ते करून दाखवशील तू, एवढं मला वाटतंय. मगाशी बोलले दादा की महिला वर्ग खूप जास्त आहे, पण महिला वर्ग इथे अशासाठी आहे की आज हल्दी कुंकू सुद्धा आहे. म्हणून आपण जास्त वेळ न घेता त्याचा हल्दी कुंकूचा कार्यक्रम त्यांना चालू करू द्या. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. कोमलताई, प्रफुल्ल, त्यांचे सर्व पदाधिकारी व त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्योंकि तुम ही से इस वतन की पहचान है. हंसते रहो, मुस्कुराते रहो, क्योंकि तुम ही से इस वतन की पहचान है. जहाँ पे तुम जैसे फूल खिलते हैं, जहाँ पे तुम जैसे फूल खिलते हैं, उस सरजमी का नाम हिंदुस्तान है, हिंदुस्तान है, हिंदुस्तान है. बघूया सर्वात लांबच लांब उखाणा कोण देत आहे आणि कोणाला हे बक्षीस मिळतं. आणि तयार, आता आवाज तुमचा. माझा लांब उखाणा नाही घेत आहे मी. हॅलो, हे जस्ट मी डेलिकेट करते माझे सासूबाईला, माझे सासरेला आणि माझे यांना. सासरे आहे माझे मयाळू, सासरे आहे माझे मयाळू, सासूबाई आहे माझी दयाळू, विनोद रावाचे नाव घेते, हे आहे माझे दयाळू. थँक्यू. बापरे, ताई नाव घेतलं की घाबरवलात? नाही ना, जोरदार टाळ्या ताईंसाठी. क्या बात है. ह्यांच्यापेक्षा लांबच लांब मोठं उखाणा असेल तर बक्षीस तुम्हाला मिळेल. ओके. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, तेवढं सोडून बोला फक्त. हॅलो हॅलो. चांदीचा ताटात गाजरचा हलवा, चांदीचा ताटात गाजरचा हलवा, यांचं प्रेमरावाचं नाव घेते, सासूबाईंना बोलवा. कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकवाच्या राशी, बटेशरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. रसा वाटून घाटून केला, मटणाचा रसा वाटून घाटून केला, कृष्णाराव रुसून बसले म्हणून चाटून पुसून मीच खाल्ला. चला, अजून कोणी आहेत की बक्षीस द्यायचं? अरे बापरे, ताईंसाठी जरा जोरदार टाळ्या. उशिरा का होईना ताई आल्या स्टेजवर. ताई या लवकर. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला लोंढा, भावाने दिला हुंडा, मामाने घेतला आहेर, देवीदास जीवासाठी सोडले माहेर. चला, जरा टाळ्या वाजल्या पाहिजेत. आता बक्षीस कोणाला जात आहे दादा, कोण सांगतं इकडे? ताई सांगतात. सर्वात सगळ्यांचे छोटे, पण त्यातल्या त्यात एखादा मोठा, नाही तर बक्षीस मी जेवून जातो. हा, या दोघींपैकी कोणाला? एकीला. पण कोणाला? हा, टॉस नाही, परत द्या. चला, दुसरे येतात, दुसरे येतात. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर, कृष्णारावांचं नाव घेते मी त्यांची लवर. दारी होती तुळस, तुळशीला घालते पळ पळ पाणी, आधी होते आई बापाची ताणी, नंतर झाले देवीदासची राणी. विनोदी उखाणा होता ताईंचा, त्यामुळे बक्षीस आपण दोघींनाही देतोय. बाकीच्यांना धन्यवाद. या, चला, जरा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी, सगळ्या बहिणींसाठी वाजल्या पाहिजेत.